ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन केलेल्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेचा उद्देश आज खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे समाधान संस्थेचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले। या संस्थेच्या मालुंजे खुर्द येथील कारवाडी शाळेतील 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहबंध मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या स्नेहबंध कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्राध्यापक खाडेसर यांनी भूषवले, तर मुख्याध्यापक प्रदीप तनपुरे यांच्या संकल्पनेतून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लोखंडे, शाळा समितीचे अध्यक्ष रामभाऊ सोळुंके, सरपंच स्वाती कवडे तसेच नानासाहेब पवार, गणेश बोरुडे, डॉक्टर साईनाथ बोरुडे, अरुण साळुंके, बाबासाहेब बेंद्रे, सरपंच गणेश कवडे, सागर मोरे, सुनील बोरुडे, पंकज पवार, दत्तात्रय आढाव, चांगदेव देठे, शांतीलाल दाभाडे, प्रवीण गायकवाड, ज्ञानेश्वर पवार, राजेंद्र बोरुडे, अतुल पवार, डॉक्टर सर्जेराव साळुंखे, काकासाहेब देठे, संदीप मुंगसे आदी उपस्थित होते। डॉक्टर बाबूराव बापूजी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कारवाडी येथील माजी विद्यार्थी 15 वर्षांनंतर या स्नेहबंध मेळाव्यानिमित्त एकत्र आले होते। यावेळी जुन्या शालेय आठवणींना विद्यार्थ्यांनी उजाळा दिला। संयोजन समितीकडून माजी विद्यार्थ्यांचा फेटे बांधून स्वागत करण्यात आलं। यावेळी दरवर्षी असा स्नेहबंध मेळावा आयोजित करण्याचा संकल्प सगळ्यांनी व्यक्त केला। गावातील पवार बंधूंनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ शाळेसाठी भव्य स्वागत कमान आणि प्रवेशद्वार बांधून देण्याची घोषणा केली। शाळेतील आजी-माजी शिक्षकवृंद आणि मान्यवरांचा यावेळेस सन्मान करण्यात आला। माजी विद्यार्थी दिगंबर झारेकर, प्राचार्य विशाल साळुंखे, अनिल काळे, पोपट काळे, सोपान देठे, अरुण साळुंके, विशाल गोसावी, सचिन गायकवाड, प्रवीण गायकवाड, सुवर्णा पवार आदी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बोंबले गुरुजी, नारायण रेंगे, माजी मुख्याध्यापक दादासाहेब कुलट, बाळासाहेब बोंबले, संजय आडाव, उद्धव थेवरकर, सुरेश थेवरकर, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, मुख्याध्यापक सोन्याबापू कोल्हापुरे, मुख्याध्यापक आबासाहेब गडदे, लता धुमाळ, ज्योती येवले आदींची उपस्थिती लाभली। प्रास्ताविक भाषण ज्ञानेश्वर पवार यांनी केले। देशामध्ये एखादा विद्यार्थी एखाद्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असला तो नंतर शिक्षण संपल्यानंतर बाहेर जातो, परंतु जरी इंग्लंडमधनं ग्रॅज्युएट झाला आणि ऑस्ट्रेलियात जरी गेला तर मूळ संस्थेला सांगतो की मी इथे आहे। ती संकल्पना तुम्ही आज राबवली, याच्याबद्दल तुमचं मनापासून। कारण आता इथे कोण कुठे आहेत, कोण मुंबईला आहे, कोणी औरंगाबादला आहे, कोणी नाशिकला आहे, कोणी दिल्लीला आहे, आणि विशेषतः आमच्या आता मुलीच म्हणावं लागतील। मी 84 वर्षाचं झालंय ना, ते लग्न झालं की मग नावं बदलतात, म्हणून गावही बदलतात। या निमित्ताने तुम्हाला एक सोय मिळाली की आपल्या भागावर बसणारी आपली विद्यार्थी, आपल्या शेजारची मैत्रीण, ती आज कुठे आहे, औरंगाबादमध्ये का दिल्लीला आहे का नाशिकला आहे, ते निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी। म्हणून एक खूप चांगलं काम या ठिकाणी केलं, अद्वितीय मिळालं। साधारणपणे असे विद्यार्थी मेळावे होतात, कुठले 1996च्या मॅट्रिकच्या बॅचचे, त्या वर्गातलेच, पण अख्ख्या शाळेचा मेळावा घ्यायचा हे छोटं काम नाही। कोण कुठे आहे काय सांगता येत नाही, परंतु तुम्ही खूप त्या ठिकाणी प्रयत्न केले, सगळ्या विद्यार्थ्यांचे पत्ते काढले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, आणि दिवाळीच्या मुहूर्तावरती सगळ्या भगिनी विजेला घरी येतील हा मुहूर्त त्या ठिकाणी चांगला साधला। तेव्हा आयोजकांचं मी मनापासून कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द त्या ठिकाणी नाहीत। पण आता आयोजकांना माझं एक सांगणं आहे की कुठलाही उपक्रम सुरू करणं सोपं असतं। आता उत्साह तुम्ही सुरू केला, प्रत्येक वर्षी सातत्याने तो उपक्रम चढत्या भांगणीने वर नेणं हे फार अवघड आहे, लक्षात ठेवा। आणि तुम्ही त्या ठिकाणी करा। पुढच्या वर्षी मला बोला, मी पुढच्या वर्षी तुमचं सर्वांचं मनापासून करतो। आमच्या प्रदीप सर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांनी सुद्धा तुम्हाला उद्युक्त केलं, प्रोत्साहन दिलं।
आमच्या शाळेच्या सर्व स्टाफचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. 95-96ला आपल्या शाळेला मान्यता मिळाली. आज तुम्हाला चांगलं दिसतं. मगाशी प्रास्ताविकाने सांगितलं की चांगलं ग्राउंड आहे, भव्य इमारत झाली, 80 मुलं बसू शकतील एवढे हॉल आहेत त्या ठिकाणी. 50 जरी असतील 80 मुलं सहजासहजी बसू शकतील एवढे मोठे हॉल आहेत. 12 फूट उंचीचे हॉल आहेत, लॅबोरेटरी आहे, फर्निचर आहे, सगळं आहे. म्हणजे तुम्हाला शिक्षणासाठी ज्या मूलभूत सोयी पाहिजे असतील की आनंदाने शिक्षण घ्यावं, या सगळ्या सुविधा आमच्या शिक्षण मंडळाने तुम्हाला उपलब्ध करून दिल्या. परंतु खरोखर तुमचं कौतुक करावं असं वाटतं की ज्यावेळेला 96-97 तुम्ही प्रवेश घेतला, कोंदट, उंची कमी, वर्गात शिरताना डोक्याला लागायचं दरवाजाला, वगैरे दिला. आणि मी बाजूला त्या मुलींच्या वडिलाबरोबर बोलत होतो. त्यावेळेला आमचे पत्रकार आहेत ना खाली बसलेले, हे त्या मुलींशी गप्पा मारत होते. आणि मग त्या मुलीला विचारलं तर त्या मुलीने सांगितलं की जरी शाळा नसती, नीट ऐकून, ही शाळा नसती ना आम्हाला शाळेत शिकण्याचं भाग्य लागलं असतं तर आमच्या हातात काय होतं, खुरपं. म्हणजे आम्हाला खुरपायलाच जावं लागलं असतं, एवढी उन्नती त्या ठिकाणी केली. अशा कितीतरी मुली आहेत. आणि हा शिक्षणानं मुलींना सुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहायचं एक धैर्य दिलं. एक मागच्या आठवड्यामध्ये आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिकांचा एक निरोप समारंभ होता आणि 2 मुली होत्या. ते असं हार गुच्छ घेऊन येतात ना ते याच्यामध्ये, अगदी छान नटून थटून नऊवारी नेसून आयाच्या. मला कौतुक वाटलं. मी त्यांना विचारलं, ही साडी तू नेसली काही नाही नेसून दिली? नाही मी नेसली. मला आता तुझ्या पाहिल्यानंतर मला असं वाटतं की तुझ्यासाठी एखादं चांगलं स्थळ पाहावं. चेष्टा केली. काय त्या मुलीने उत्तर द्यावं मला? नाही मी करिअर करणार, माझ्या पायावरती उभं राहणार आणि मगच लग्नाचा विचार करणार. हे कोणी दिलं? शिक्षणात दिलं, हे तुमच्या संस्थेने दिलं. म्हणून सगळ्यांना विनंती की शिक्षणाची कास द्या, विज्ञानाची कास द्या, तंत्रज्ञानाची कास द्या. मला गौतम बुद्धाचं एक वाक्य फार आवडतं. ते गौतम बुद्ध काय म्हणतात? आणि माझा जन्म कुठं व्हावा, कोणत्या गावात व्हावा, कोणत्या कुळात व्हावा, माझे आईवडील कोण असावेत, हे माझ्या हाती नव्हतं. मग त्याच्याबद्दल तक्रार करण्यामध्ये काही आहे, पण मला निसर्गाने ज्या दिलेल्या क्षमता आहेत, जे चैतन्य दिलेलं आहे, जी निर्मिती क्षमता दिली आहे, तिचा वापर करून मी माझं आयुष्य सुखाचं करू शकतो. म्हणून आपल्या सगळ्याला सांगितलं की जी मुलं इथं नाही त्या ठिकाणी कुठं आपण मालुंजाल्या सारख्या खेड्यामध्ये जन्म घेतला, एखाद्या कुठल्या जातीमध्ये घेतला, याचं वैषम्य वागू नका. प्रत्येकाला परमेश्वराने एक फार मोठी भौतिक शक्ती दिलेली, एक निर्मिती क्षमता दिलेली. कुणाच्या हातामध्ये चित्रकलेचं कौशल्य असतं, कुणाला गोड गाळ दिलेलं असतं, कुणाला चांगलं वक्तृत्व दिलं असतं. CV रामन सारखा एक मनुष्य आहे की गणितामध्ये 100पैकी 100 मार्क, पण बाकीच्या विषयामध्ये 0. इतका मोठा गणिती आपण 35 वर्षाच्या याच्यामध्ये रामन साहेबांना आपण गमावलं. तर तुम्हाला सांगितलं पाहिजे की प्रत्येकाला तुम्हाला परमेश्वराने काहीतरी वेगळ्याने सांगू शकतो की तुम्ही त्या आता पुरुषाच्या बरोबरीने सगळं काम करतात, विमान चालवतात, रेल्वे चालवतात, सगळं चालतं. तर तुमच्याकडे जी परमेश्वराने क्षमता दिली त्याची जाणीव करून घ्या पाहिजे. जाणीव केल्यानंतर जे दिले त्याचे अधिक कौशल्य जर आपण केलं तर आपण आणखी पुढे त्या ठिकाणी जाऊ शकतो. असं काही नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राजीव गांधी पंतप्रधान झाले आणि राजीव गांधी पायलट असल्यामुळं सगळ्या जगात फिरले होते. अमेरिका असेल, इंग्लंड असेल, स्वित्झर्लंड असेल, आणि त्यांनी सगळं जग पाहिलं होतं. आणि ते या निर्णयापर्यंत आले होते की या देशाने जी प्रगती केलेली आहे ती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून.
आणि म्हणून राजीव गांधींना आपल्या देशामध्ये तंत्रज्ञान आणायचं होतं. म्हणून त्यांनी अनेक तंत्रज्ञ सॅम पित्रोडासारखे आपल्याबरोबर घेतले. कोण सॅम पित्रोडा? त्याचं नाव सत्यनारायण पित्रोडा. एका गुजरातमधल्या एका गरीब लोहाराचा मुलगा शिक्षण घेतलं, परदेशात गेला आणि एवढी मोठी टेलिफोनच्या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती केली की 1 रुपयामध्ये, बरोबर आहे ना, पूर्वी फोन होते, 1 रुपया टाका आणि भारतात कुठे बोला, असे होते. आणि मग राजीव गांधीने कळलं की आपल्याला जर आपली तांत्रिक प्रगती करून घ्यायची असेल, कॉम्प्युटर तर त्यांनी आणलेच, प्रत्येकाच्या टेबलवरचा PC आहे, पण याच्यापेक्षा असा एखादा महासंगणक आपल्या देशाकडे असला पाहिजे की एका सेकंदामध्ये कुठल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, एका सेकंदामध्ये कुठलंही मोठं गणित सोडू शकतो. म्हणून त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला विनंती केली की सुपर कॉम्प्युटर, ज्याला आपण महासंगणक म्हणतो, तो आम्हाला द्या. अमेरिकेने तो नाकारला. राजीव गांधी नाराज नाही. पुण्याला त्यांना माहीत होते की माहिती आणि तंत्रज्ञान नावाची एक सोसायटी आहे आणि त्या सोसायटीमध्ये काही माणसं खूप चांगली काम करतात. म्हणून माणसाला राजीव गांधीने बोलून घेतलं आणि त्याला विचारलं, सुपर कॉम्प्युटर तू करू शकशील का? महासंगणक? पण आम्ही करू शकेल. म्हणजे किती दिवसात? त्याला माहित होतं अमेरिकेने नाकारलेलं. अमेरिकेने जितके दिवस लावले तितक्याच दिवसात मी तो करीन. किती पैसे? त्यांना तुम्ही ज्याला जेवढे पैसे का तेवढ्याच पैशात करतो. चला 45 मिनिटं झाली. राजीव म्हणले गो आहे. त्यानं सगळं ऑर्डर होतं, काय म्हटलं ते ती दिली आणि त्या तरुणाला आपल्या 40 सहकार्याच्या सह 4 महिने रात्रंदिवस कष्ट केले आणि अमेरिकेपेक्षाही चांगला महासंगणक तयार केला. कोण होता तो मुलगा? मराठवाड्यामधल्या एका अतिशय छोट्या खेड्याशातला एक मुलगा, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलेला आणि मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला. त्याचं नाव डॉक्टर विजय भटकर, वारकरी संप्रदायाचे. तर तुमच्यामध्ये सुद्धा खूप त्या ठिकाणी हे करू शकतो आपण, ते आपण करायचे. मला सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचं की तुम्ही आज जे कोणी आहात त्याच्यामध्ये थोडाफार अंश वाटा, खारीचा वाटा म्हणा, त्या शाळेचा, त्या शाळेच्या शिक्षकांचा, यांनी तुम्हाला दिलं. आता पाळी तुमची परतफेड करण्याची तुमची. आपल्या फिजिक्समध्ये एक नियम आहे, एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही जितकं देता तितकंच तुम्हाला परत ते भारतीय संस्कृतीचा. ही शाळा अतिशय सुंदर. आम्ही आमचं याच्यातनं तर केलंच. आपले शिक्षकही चांगले, ते उत्कृष्ट लॅबॉरेटरी, उत्कृष्ट लायब्ररी, चांगला हॉल, सगळं चांगलं. टेक्निकल नॉलेज या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांना मिळेल असं तुम्ही सगळे सुज्ञ आहात, जगामध्ये फिरलेले आहात, भारतामध्ये फिरलेले आहात, तुमचा दृष्टिकोन विशाल झालेला आहे. असं गाव कुटुंबामध्ये त्या ठिकाणी राहिलेलं आहे. त्या दृष्टीनं या शाळेच्या मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, स्कूल कमिटी असतील, त्यांना सगळ्यांना मदत करा. मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्ही प्रगत केली, याच्याहीपेक्षा खूप मोठमोठी व्हा, तुमचंही नाव पुढे वाढवा आणि शाळेचं नाव महाराष्ट्रात 1 नंबरला जाईल. अशा पद्धतीने आपण सगळे मिळून त्या ठिकाणी. तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अयूब पठाण, राहुरी तालुका प्रतिनिधी.